नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचं बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण 2 नंबरचा टॉपिक पाहतोय, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. त्याच्यामध्ये काल आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम या पॉईंटपर्यंत आलेलो होतो. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपल्याला पार्ट्स पाहायचे होते. पेअर ऑफ ओव्हरी तुम्हाला मी डायग्रॅममध्ये काल सांगितलं होतं. पेअर ऑफ ओव्हरी तुम्हाला डायग्रॅममध्ये दोन्ही बाजूला 2 ओव्हरी दिसत आहेत बघा. साधारण ग्रीन कलरची स्ट्रक्चर आहेत. राईट साईडच्या ओव्हरीमधल्या आतला भाग दाखवण्यासाठी थोडासा रेडिश कलर दाखवलेला आहे. त्या 2 ओव्हरीज आहेत हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर त्याच्यापासून निघालेल्या ज्या 2 डक्ट आहेत, त्या डक्ट जिथं ओव्हरीला मिळतात त्या ठिकाणी साधारणतः आपल्या फिंगरसारखे प्रोजेक्शन दिसत आहेत. त्याला फिंबरी म्हणतो आपण. तर ते जे आहे फिंबरी, तर त्या प्रकारे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे ओव्हरीपासून निघालेलं युटेरसला जाऊन मिळणारं, त्याला आपण पेअर ऑफ ओव्हिडक्ट म्हणणार आहे. युटेरसमध्ये साधारणतः सेंटरला जे स्ट्रक्चर दाखवलेलं आहे ते युटेरस आहे. युटेरस ज्या ठिकाणी ओपन होतं त्याला आपण व्हजायना असं म्हणतो. नंतर एक्सटर्नल जेनिटॅलिया इथं डायग्रॅममध्ये आपल्याला दिसत नाहीत. ए पेअर ऑफ व्हेस्टिब्युलर ग्लँड आपल्याला इथं दिसत नाही आहेत आणि पेअर ऑफ मॅमरी ग्लँड हे आपण एक्सटर्नल पार्ट म्हणून शिकणार आहोत. आता पहिला पार्ट डायग्रॅममध्ये परत एकदा बघा. पेअर ऑफ ओव्हरीज, नंतर दोन्ही बाजूला 2 ओव्हिडक्ट, नंतर युटेरस आणि नंतर व्हजायना. एवढे आपल्याला इंटरनल ऑर्गन्स पाहायचे आहेत. त्या ओव्हिडक्टचे पुन्हा 3 भाग होतात. त्या ओव्हिडक्टला पुन्हा फॅलोपियन ट्यूब असं नाव दिलं जातं. ओव्हिडक्टचा जो भाग ओव्हरीच्या जवळ आहे त्याला आपण इनफंडिब्युलम असं म्हणतो. तिथं लेबल द्यायला सांगितले बघा. त्याला आपण इनफंडिब्युलम असं म्हणतो. इनफंडिब्युलम नंतरचा जो भाग असतो, जो मिडल पोर्शन असतो, त्याला म्हटलं जातं ॲम्प्युला. त्याला म्हटलं जातं ॲम्प्युला. आणि ओव्हरी ज्या ठिकाणी युटेरसला जोडते त्या पार्टला म्हटलं जातं इस्थमस. म्हणजे तुम्ही ओव्हिडक्टचे हे 3 पार्ट बघितले, नंतर युटेरस, नंतर व्हजायना. आता इनफंडिब्युलम हा जो पार्ट आपण बघितला ओव्हिडक्टच्या सुरुवातीचा, त्या ठिकाणी फिंगर लाईक प्रोजेक्शन तुम्हाला दिसत आहेत आणि त्याला म्हणायचं फिंबरी. हे नंतर एक्सप्लेनेशनमध्ये येईल, तिथं पुन्हा मी तुम्हाला सांगते. आता पहिला पार्ट आपण बघायला सुरुवात करूया. ओव्हरी. इट इज द प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन. ह्युमन मेल आणि फिमेलमध्ये, मेलमध्ये जशा टेस्टीज असतात तसं फिमेलमध्ये जो फिमेल सेक्स ऑर्गन आहे, प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन आहे, त्याला आपण ओव्हरी म्हणतो. इट्स फंक्शन इज प्रोडक्शन ऑफ एग ऑर ओव्हम. म्हणजे त्याचं फंक्शन काय? त्यांनी एग तयार करायचं. एगचं दुसरं नाव आहे ओव्हम. अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स. जसं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये टेस्टिस स्पर्म्स तयार करतात आणि मेल हार्मोन तयार करतात, तसं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ओव्हरी एग तयार करते आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स तयार करते. म्हणजे त्याला फिमेल हार्मोन असं आपण म्हणतो. इट इज सॉलिड. आता ही ओव्हरी कशी असते? सॉलिड असते, ओव्हल असते, और आल्मंड शेप्ड ऑर्गन. आता तुम्हाला ओव्हल लिहा नाही तर आल्मंड शेप्ड ऑर्गन लिहा. इट इज 3 सेंटीमीटर इन लेंथ, 1.5 सेंटीमीटर इन ब्रेड्थ अँड 1 सेंटीमीटर इन थिकनेस. आता हे सगळं मेजरमेंट तुम्हाला डिटेल लक्षात ठेवायला पाहिजे असं काही नाही आहे. इट इज लोकेटेड. आता ही पोझिशन लक्षात घ्या. इट इज लोकेटेड इन अप्पर लॅटरल पार्ट ऑफ पेल्व्हिस नियर द किडनीज. इट इज लोकेटेड इन द अप्पर लॅटरल. अप्पर म्हणजे वरची बाजू, लॅटरल म्हणजे कडेची बाजू, पार्ट ऑफ द पेल्व्हिस. पेल्व्हिस म्हणजे 11वीमध्ये स्केलेटनमध्ये आपण जो पाहिला होता, पेल्विक गर्डल जिथे एकत्र येतो, मिळतो 2 पेल्विक गर्डल, त्याच्यामुळे जी कॅव्हिटी तयार होते आणि बाउलसारखं स्ट्रक्चर तयार होतं त्याला आपण पेल्विक कॅव्हिटी असं म्हटलं होतं. नियर द किडनीज, आणि त्या ठिकाणी किडनी पण असतात. ईच ओव्हरी इज हेल्ड इन पोझिशन. आता ओव्हरी तिथे कशी राहते? बाय लिगामेंट्स. लिगामेंट्स म्हणजे धाग्यासारखी बांधणारी स्ट्रक्चर. बाय अटॅचिंग इट टू द युटेरस. म्हणजे लक्षात घ्या परत त्या डायग्रॅममध्ये त्याच्या ओव्हरी दोन्ही बाजूला 2 आहेत. त्या ओव्हरी युटेरसला एका स्ट्रक्चरनी जोडलेल्या आहेत आणि ज्यांनी त्या जोडलेल्या आहेत ते स्ट्रक्चर म्हणजे काय आपण बघतोय, ॲबडॉमिन, युटेरसला जोडणारं स्ट्रक्चर अँड ॲबडॉमिनल वॉल. त्याचप्रमाणे त्या कशाला जोडलेत? ॲबडॉमिनच्या वॉलला पण जोडलेत. द लार्जेस्ट ऑफ दीज इज द ब्रॉड लिगामेंट फॉर्म्ड बाय फोल्ड ऑफ पेरिटोनियम. आणि सगळ्यात मोठं ब्रॉड लिगामेंट जे असतं ते फोल्ड ऑफ पेरिटोनियमपासून तयार झालेलं असतं. इट होल्ड्स द ओव्हरी. त्याच्यामुळे ओव्हरी पकडून ठेवली जाते. ओव्हिडक्ट अँड युटेरस टू द डॉर्सल बॉडी वॉल. त्यामुळे डॉर्सल बॉडी वॉलच्या बाजूला ते
पकडून ठेवलं जातं किंवा धरून ठेवलं जातं. द ओव्हॅरियन लिगॅमेंट अटॅचेस ओव्हरी टू द युटेरस. मग तुम्हाला इथं लेबल द्यायला सांगितलं आहे बघा. युटेरसला ओव्हरी ज्या पार्टनी जोडली गेली त्याला म्हणायचं ओव्हॅरियन लिगामेंट्स. डायग्रॅममध्ये लेफ्ट साईडला पहिलं लेबल जे आहे ते आपल्याला याचं द्यायचं आहे. लक्षात घ्या, ओव्हॅरियन लिगामेंट्स. द ओव्हरी प्रोड्युसेस 5 हार्मोन्स. ओव्हरी 5 हार्मोन तयार करते. त्यापैकी पहिला इस्ट्रोजेन, ज्याला आपण फिमेल हार्मोन म्हणतो. प्रोगेस्टेरॉन, ज्याला आपण प्रेग्नन्सी हार्मोन म्हणतो. नंतर रिलॅक्सिन, ॲक्टिव्हिन आणि इनहिबिनिन ही त्याची नंतरची हार्मोन्स आहेत. महत्त्वाची 2 हार्मोन्स तुम्ही लक्षात ठेवायची, इस्ट्रोजेन आणि प्रोगेस्टेरॉन. आत्ता फक्त आपण प्रायमरी ओव्हरीचं स्ट्रक्चर शिकलो. स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी. आता डिटेल स्ट्रक्चर काय? ईच ओव्हरी इज ए कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर डिफरन्शिएटेड इनटू सेंट्रल पार्ट कॉल्ड मेड्युला अँड आउटर पार्ट कॉल्ड कॉर्टेक्स. लक्षात घ्या, सगळ्या विद्यार्थ्यांनी एकदाच कुठलंही स्ट्रक्चर आपण ज्यावेळेला शिकत असतो त्यावेळेला त्याचा जो बाहेरचा पार्ट आहे त्याला आपण कॉर्टेक्स म्हणतो आणि आतला जो भाग आहे त्याला आपण मेड्युला म्हणतो. जरासा 11वीतला आठवून बघा, व्हीएस ऑफ किडनी आपण पाहिलं होतं, तर त्याच्यामध्ये बाहेरच्या पार्टला आपण कॉर्टेक्स म्हटलं होतं आणि आतल्या पार्टला मेड्युला म्हटलं होतं. तसं इथं ओव्हरीचा जो आतला पार्ट आहे त्याला मेड्युला म्हणतात आणि बाहेरच्या पार्टला कॉर्टेक्स म्हणतात. द कॉर्टेक्स इज कव्हर्ड एक्सटर्नली बाय लेयर ऑफ जर्मायनल इपिथेलियम. आणि या कॉर्टेक्सच्या आतल्या बाजूला कशाचं कव्हरिंग असतं? जर्मायनल इपिथेलियल सेल नावाच्या सेलचं कव्हरिंग असतं. द स्ट्रोमा ऑर लूज कनेक्टिव्ह टिश्यू. स्ट्रोमा म्हणजे जे मॅट्रिक्स आहे त्यात ओव्हरीत भरलेलं की जो मिडल पोर्शन आहे त्यालाच आपण मेड्युला म्हणतो किंवा स्ट्रोमा म्हणतो. लूज कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ मेड्युला हॅज ब्लड व्हेसल्स. त्याच्यामध्ये ब्लड व्हेसल्स असतात. त्याच्यानंतर आणि काय काय असतं हे आपल्याला बघायचं आहे. लिम्फ व्हेसल्स अँड नर्व फायबर्स. त्याच्यानंतर द आउटर कॉर्टेक्स इज मोर कॉम्पॅक्ट अँड ग्रॅन्युलर. बाहेरच्या बाजूचा कॉर्टेक्सचा पार्ट हा जास्त गच्च असतो, कॉम्पॅक्ट असतो आणि ग्रॅन्युलर असतो. ग्रॅन्युलरचा अर्थ कणीदार, दाणेदार असं आपण जे म्हणतो ते. इट शोज लार्ज नंबर ऑफ टायनी मासेस ऑफ सेल्स कॉल्ड ओव्हॅरियन फॉलिकल. इथं तुम्हाला डायग्रॅममध्ये दाखवलं आहे बघा, छोट्या छोट्या फॉलिकल्स दाखवले आहेत. प्रायमॉर्डियल फॉलिकल म्हटले, प्रायमरी फॉलिकल म्हटले, सेकंडरी फॉलिकल म्हटले, टर्सरी फॉलिकल म्हटले. तर त्या अशा छोट्या 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 स्ट्रक्चर्स आपल्याला बघायला मिळतात. दीज आर कलेक्टिव्हली फॉर्म्ड फ्रॉम इमॅच्युअर ओव्हा ओरिजिनेटिंग फ्रॉम द सेल्स ऑफ डॉर्सल एंडोडर्म ऑफ द योक सॅक. आणि या तयार कशापासून होतात? डॉर्सल एंडोडर्मच्या योक सॅकपासून ह्या तयार होतात. द सेल्स मायग्रेट टू द गोनॅडल रीच ड्युरिंग एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. आणि ह्या ज्या सेल्स तयार झालेल्या आहेत ह्या गोनॅडल रीचपर्यंत पोहोचतात एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये अँड डिव्हाइड मायटॉटिकली आणि त्याचं डिव्हिजन होतं. नाऊ दीज सेल्स आर कॉल्ड उगोनिया. आणि ह्याला म्हणतात आता उगोनिया. ॲज द उगोनिया कंटिन्यूज टू ग्रो. ह्या जसजशा वाढत जातात इन साईज दे आर सराउंडेड बाय लेयर ऑफ ग्रॅन्युलोसा सेल्स. त्याच्या भोवती एक आवरण येतं सेल्सचं, त्याला आपण ग्रॅन्युलोसा सेल्स म्हणतो. अँड फॉर्म रुडिमेंट ऑफ ओव्हॅरियन फॉलिकल्स. आणि तयार होतात रुडिमेंट ऑफ ओव्हॅरियन फॉलिकल्स. ओव्हॅरियन फॉलिकलचे रुडिमेंट म्हणजे थोडक्यात अवशेष तयार होतात. The process of oogenesis starts much before the birth of the female baby and by the end of 12 weeks the ovary is fully formed. आणि ही oogenesisची प्रोसेस फिमेल बेबी जन्माला येण्यापूर्वी आईच्या पोटामध्ये वाढत असतानाच तिच्या पोटामध्ये ह्या ओव्हरी किंवा ओव्हॅरियन फॉलिकल्स तयार होतात. साधारणतः ते आईच्या पोटात बाळ जेव्हा 12 वीक्सचं असतं त्याच वेळेला हे फुल्ली तयार झालेलं असतं. इट इज मोर दॅन 2 मिलियन प्रायमॉर्डियल फॉलिकल. आणि त्याच्यामध्ये साधारणतः त्या 12व्या आठवड्यामध्ये डेव्हलपमेंटच्या फिमेल बेबीच्या पोटामध्ये प्रायमॉर्डियल फॉलिकल्स असतात जवळजवळ 2 मिलियन्स एवढ्या. तर इथं डायग्रॅममध्ये आपल्याला काय दिलं आहे बघा, जर्मायनल इपिथेलियलचं लेअरिंग तुम्हाला दाखवलं आहे. सुरुवातीला वरच्या भागात पाहिलं तर छोटे गोल मोठे गोल असं समजून घ्या तुम्ही. तिथं काय दिसतंय बघा, पहिल्या दिवशी आणि 12व्या दिवसापर्यंत कसं तयार झालेलं आहे. प्रायमॉर्डियल फॉलिकल, मग प्रायमरी फॉलिकल, मग सेकंडरी फॉलिकल, मग टर्सरी फॉलिकल, मग मॅच्युअर फॉलिकल, ऊसाईट, ओव्हॅरियन
ओव्ह्युलेटेड ओहम. नंतर पुढचा पॉईंट 20 डेचा दाखवला आहे आपल्याला. आता ह्या TS ऑफ ओव्हरीमध्ये नक्की कसं स्ट्रक्चर तयार होतं हे आपल्याला इथं दाखवलेलं आहे. हे पुन्हा हिस्टॉलॉजीच्या वेळेला मी तुम्हाला परत एकदा सांगेन, कारण हे मेन्स्ट्रुअल सायकलच्या फेजेस त्यांनी इथं दिलेले आहेत. 14वा दिवस जे म्हटले डे 14, नंतर डे 20 म्हटले, तिथं आणि काय चेंजेस होतात ते नंतर तुम्हाला मी परत एकदा सांगते डायग्रॅममधून. The cells of the germinal epithelium give rise to group of oogonia projecting into the cortex in the form of cords called egg tubes or flugger. काय म्हणतात त्याला? जो हा तयार झालेल्या भरपूर मोठ्या प्रमाणात ग्रुप आहे ओगोनियाचा प्रोजेक्टिंग इंटू कॉर्टेक्स, कॉर्टेक्समध्ये प्रोजेक्ट होणारा, त्याला म्हटले कॉर्ड्स कॉल्ड एग ट्यूब्स और फ्लगर. Each cord at its end has a round mass. प्रत्येक कॉर्डच्या कडेला किंवा टोकाला राऊंड मास ऑफ ओगोनियल सेल्स असतं, त्याला म्हणतात एग नेस्ट. त्याला काय म्हटले? एग नेस्ट. फ्रॉम विच द प्रायमॉर्डियल ओव्हॅरियन फॉलिकल डेव्हलप, ज्याच्यापासून प्रायमॉर्डियल ओव्हॅरियन फॉलिकल डेव्हलप होतात. ईच प्रायमॉर्डियल फॉलिकल हॅज ॲट इट्स सेंटर ए लार्ज प्रायमरी oocyte, आणि त्याच्या सेंटरला असते प्रायमरी oocyte. आता कंसामध्ये 2N म्हटले. 2N याचा अर्थ त्याची कंडिशन डिप्लॉइड असते जेनेटिक्सच्या भाषेमध्ये. सराउंडेड बाय ए सिंगल लेअर ऑफ फ्लॅट फॉलिक्युलर सेल्स. द प्रायमरी oocyte स्टार्ट्स विथ इट्स मियोटिक डिव्हिजन बट गेट अरेस्टेड इट ॲट मियोसिस. याचा अर्थ समजून घ्या. प्रायमरी oocyteच्या डिव्हिजनला सुरुवात होते, मियोसिसला सुरुवात होते, पण ते कंप्लीट होत नाही, ते अरेस्ट केलं जातं. इट ॲट मियोसिस फर्स्टलाच ते अरेस्ट होतं. त्याच्या पुढची डेव्हलपमेंट फर्टिलायझेशन झाल्यानंतर होते. हे आपण oogenesisमध्ये बघणार आहोत. ऑफ द 2 मिलियन प्रायमॉर्डियल फॉलिकल, म्हणजे फिमेल बेबी जन्माला येत असताना ज्या 2 मिलियन प्रायमॉर्डियल फॉलिकल्स असतात, एम्बिडेड इन द फिटल ओव्हरी, बाळाच्या त्या ओव्हरीमध्ये, ओनली अबाउट 1 मिलियन रिमेन ॲट द बर्थ ऑफ ओन्ली अबाउट 1 मिलियन रिमेन ॲट द बर्थ. ज्या पहिल्यांदा 2 मिलियन तयार झालेत त्यापैकी बाळाच्या जन्माच्या वेळेपर्यंत, फिमेल बेबीच्या जन्माच्या वेळेपर्यंत 2 मिलियनच्या फिमेल बेबीच्या ओव्हरीमध्ये फक्त 1 मिलियन राहतात. अँड अबाउट 40,000 रिमेन ॲट द टाईम ऑफ प्युबर्टी, आणि साधारणतः 40,000 एवढ्या राहतात ज्या वेळेला ती फिमेल बेबी मॅच्युअर होते, म्हणजे वयाच्या 13व्या 14व्या वर्षापर्यंत. त्याला आपण प्युबर्टी असं म्हणतो किंवा मॅच्युरिटी पिरियड असं म्हणतो. म्हणजे सुरुवातीला फिमेल बेबीच्या पोटामध्ये ओव्हरीमध्ये साधारणतः 2 मिलियन्स तयार होतात, 1 मिलियन बर्थपर्यंत शिल्लक राहतात, आणि फक्त 40,000 ह्या तिच्या प्युबर्टीपर्यंत राहतात, मॅच्युरिटीपर्यंत राहतात. म्हणजे याचाच अर्थ बाकीच्या डिजनरेट होतात. The large scale destruction of the primordial follicle during growth is called एस्ट्रिया. आता हा एक वेगळा पॉईंट आपल्याला सांगितलेला आहे, तो लक्षात ठेवायचं. मी जे तुम्हाला आत्ता सांगितलं, तयार होताना 2 मिलियन्स होतात, जन्माच्या वेळेला 1 मिलियन असतात, आणि मॅच्युरिटीच्या वेळेला फक्त 40,000 राहतात. याचा अर्थ बाकीच्या काय झाल्या? डिजनरेट झाल्या, नष्ट झाल्या. तर याला आपण काय म्हणतोय? ॲट्रिसिया. काय म्हटले? ॲट्रिसिया. लक्षात ठेवा, याला काय म्हटले? ॲट्रिसिया. द डेव्हलपमेंट ऑफ द प्रायमॉर्डियल फॉलिकल इंटू द मॅच्युअर ऑर ग्राफियन फॉलिकल रिस्टार्ट. आणि पुन्हा या प्रायमॉर्डियल फॉलिकलपासून ग्राफियन फॉलिकल तयार होण्याचं काम चालू होतं ऑन द ऑनसेट ऑफ प्युबर्टी. प्युबर्टी म्हणजे फिमेलच्या मॅच्युरिटीच्या वेळेला पुन्हा हे चालू होतं. जे काम तिथं थांबलं आहे तिथून पुढं पुन्हा चालू होतं. ड्युरिंग ईच मेन्स्ट्रुअल सायकल, म्हणजे प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेला ओनली 1 ऑफ द प्रायमॉर्डियल फॉलिकल स्टार्ट ग्रोईंग. त्या सगळ्या 40,000पैकी फक्त एकच वाढायला सुरुवात होते, टू फॉर्म ग्राफियन फॉलिकल, ज्याच्यामुळं काय तयार होते? ग्राफियन फॉलिकल. इन ईच सायकल अल्टरनेटली 1 ऑफ द 2 ओव्हरीज प्रोड्युसेस ग्राफियन फॉलिकल. इन ईच सायकल, प्रत्येक सायकलमध्ये अल्टरनेटली, म्हणजे एकदा लेफ्ट ओव्हरीमध्ये एकदा राईट ओव्हरीमध्ये असं हे होतं. 2 ओव्हरीज प्रोड्युसेस ग्राफियन फॉलिकल, म्हणजे एकदा ह्या ओव्हरीमध्ये एकदा ह्या ओव्हरीमध्ये एक तयार होतं, म्हणजेच ग्राफियन फॉलिकल तयार होते. द फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल ऑर मिनार्च, त्याला काय म्हणतात? पहिलं जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे त्याला मिनार्च म्हणतात. बिगन्स नॉर्मली ॲट अबाउट 13 इयर्स, साधारणतः वयाच्या 13व्या वर्षी त्याची सुरुवात होते.
अँड मिनोपॉज म्हणजेच काय? स्टॉपिंग ऑफ द सायकल्स हॅपन्स ॲट द एज ऑफ 45 to 55. म्हणजे हे मेन्स्ट्रुअल सायकल पुन्हा कधी थांबतं? 45 to 55 एजच्या दरम्यान थांबतं आणि त्याला मिनोपॉज म्हणतात. पहिलं जे सायकल आहे त्याला मिनार्च म्हणतात. हे सायकल जेव्हा थांबतं तेव्हा त्याला मोनोपॉज म्हणतात आणि हा मोनोपॉजचा पिरियड 45 to 55 इयर्सच्या दरम्यान असतो. द पिरियड इन बिटवीन मिनार्च अँड मिनोपॉज इज द रिप्रोडक्टिव्ह एज. मिनार्च म्हणजे सुरुवात झालेली, मिनोपॉज म्हणजे एंड होतो, त्याच्यामधला जो पिरियड आहे त्याला रिप्रोडक्टिव्ह एज ऑफ द फिमेल असं म्हणतात. अँड इज अप्रॉक्सिमेटली साधारणतः तो 32 इयर्स एवढा असतो. इन दिस टाईम द फिमेल विल प्रोड्युसिंग ए मॅक्झिमम अबाउट 416 एग्स. आणि याच्यामध्ये या 32 वर्षाच्या कालावधीमध्ये फिमेल साधारणतः 416 एग्स तिच्या त्या रिप्रोडक्टिव्ह लाईफ सायकलमध्ये तयार करते. आता हे कसं तुम्हाला तिथं कॅल्क्युलेशन दिले, 32 इयर्स वर्षाला इयरली 13 सायकल्स होतात आणि याच्यानुसार त्यांनी दिलेलं आहे 416 एग्स तयार होतात. म्हणजे या पद्धतीनं आपण आता फक्त आणि फक्त ओव्हरी आणि त्याचं साधारण स्ट्रक्चर पाहिलं. हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर जे आहे ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. हे एवढंच 1-2 वेळा ऐकून बघून लक्षात येते का बघा. थोडंसं तुमच्यासाठी आपण प्रत्यक्ष शिकत नसल्यामुळं अडचण येऊ शकते, त्यामुळं प्रत्येक लाईन टू लाईन व्यवस्थित बघा आणि मला सांगा. थँक्यू.